नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. येऊरच्या पायथ्याशी असलेल्या वनखात्याच्या जमिनीची मालकी डायाभाई अँड कंपनीला देऊन त्यावर उद्यानाचे आरक्षण ठाणे महानगरपालिकेकडून टाकण्यात आलेलं आहे. त्या बदल्यात 2800 कोटींचा TDR देण्यात आलेला आहे. हे आरक्षण कोणत्या अधिकारातून देण्यात आले आहे? महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाने डायाभाई कंपनीला जागा न देण्याचा निर्णय 1982 मध्ये दिलेला असताना तो 2017 मध्ये का फिरवण्यात आला? सुरुवातीलाच डायाभाई कंपनीकडून जमीन नको असल्याचं पत्र देऊनही त्यांना 193 एकर जमीन का देण्यात आली असा सवाल करून यामागे मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करत याविरुद्ध आपण जनहित याचिका दाखल करणार असल्याचं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना सांगितलं आहे. या घोटाळ्यामागे गणेश नाईक यांच्याकडे असलेले वनखाते आहे. एकीकडे गणेश नाईक हे वनखात्याची 1 इंच जागा जाऊ देणार नाही असं म्हणत होते. आता तेच गणेश नाईक कुठे आहेत? त्यांनी आपल्या विधी सल्लागाराला विचारावे. या प्रकरणात विलंब याचिका कशी दाखल करता येईल ते. या सर्व घोटाळ्यामध्ये वनखात्याने गप्प बसणे हे संशयास्पद आहे. माझे किती तुझे किती यात सरकार अडकले आहे. म्हणूनच नाईकांना गप्प बसण्याचे आदेश दिले की ते स्वतःहून गप्प बसलेत. वनखाते हायकोर्टात का गेलं नाही? वयाच्या 75व्या वर्षी फिट असलेले नाईक इथे का थकलेत? नाईक यांनी आता तरी आपल्या वनखात्याला बोलावून सुप्रीम कोर्टात जावे असा टोला देखील डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. तसेच या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनीही चौकशी लावून TDR देणार नाही हे स्पष्ट करावे अशी मागणी देखील डॉक्टर आव्हाड यांनी केली आहे. महापालिका आणि वन खातं असं कंबाईंड आहे. तेरी भी चूप मेरी भी चूप. पण या भ्रष्टाचारामागे सर्वात मोठी भूमिका ही वन खात्याची आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की आपण डोळे मिटून गप्प बसणार आहात. आपल्या कानावरती हे सगळं येत असताना सर्वोच्च न्यायालयात म्हणजे ही लढाई गेली 1975 पासून डायाबाई विरुद्ध वन खातं असताना आज 50 वर्षानंतर जेव्हा निकाल येत आहेत तेव्हा वन खातं सर्वोच्च न्यायालयात का गेलं नाही? हां, सर्वोच्च न्यायालय वन खात्याला ठरलं असतं तर आम्ही समजत असतो, पण जायचंच नाही. याचा अर्थ तेरा भी तू भी ले मैं भी लेता हूं, सब मिलके बाटके खाएंगे. माझीही अशी भावना आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने गणेश नाईक बघणार नाही. पण गणेश नाईक शांत काय आहेत? गेले 8-10 दिवस पेपरमध्ये हे सगळं होत असताना गणेश नाईक एका शब्दानेही बोलत नाहीत. मग उघड आरोप होईल की गणेश नाईकच इथंच सामील आहेत. जो मी करत नाही आहे. गणेश नाईकांनी मौन सोडावं. त्यांच्यावर कोणाचं प्रेशर आहे का की तुम्ही जाऊ नका सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयाचा निकाल आहे तो चालू द्या, पुढे घेऊन जाऊ. त्या मुळात डायाबाईंनी जमीन मागितलीच नव्हती. मूळ डायाबाईंनी मागितलेली जमीन फक्त 24 एकर होती. मग हे सगळं पुढे कसं काय आलं? ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अमराठी भाषिक वाहन चालक यास मराठी भाषा शिकवणी वर्ग उपक्रम पहिल्या प्रशिक्षण केंद्रासह ठाण्यातील नौपाडा येथील आदित्य प्रतिष्ठान व अभिनय कट्टा ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने अमराठी भाषिक वाहन चालक यास मराठी भाषा शिकवणी वर्ग उपक्रम तसेच महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा या मराठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। 4 तासांचं प्रशिक्षण, दिवसातून किमान 1 तास याप्रमाणे हे प्रशिक्षण शिबिर चालणार आहे। या शिबिरात चालकांना फक्त 15 वाक्य, जसे की तुम्हाला कुठे जायचं आहे, मी तुम्हाला तिथे घेऊन जाईन, माझे मीटर व्यवस्थित चालू आहे, तुमचे एवढे पैसे कसे झाले इत्यादी दैनंदिन व्यवहारातील वाक्य प्रामुख्याने शिकवण्यात येणार आहेत। जे रिक्षा चालक हा 4 दिवसांचा कोर्स पूर्ण करतील त्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग यांच्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। हे प्रमाणपत्र चालकास वाहन परवाना, रिन्युएशन, वाहन परमिट, नवीन लायसन्स मिळणार असल्याचं प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी यावेळी सांगितलंय। या कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ, अभिनय कट्ट्याचे संचालक को साप ठाणे जिल्हा, राज्य परिवहन विभाग समन्वयक किरण नागती, एकता रिक्षा टॅक्सी युनियनचे उपाध्यक्ष राजू गजमल, माजी नगरसेवक भास्कर पाटील, दीपा ठाणेकर, हर्षला लिखिते, इतर पदाधिकारी मान्यवर यावेळी उपस्थित होते। आणि ते सर्टिफिकेट घेऊन तुम्ही जेव्हा जाल ना तेव्हा बाकी मागे लागतील सगळेजण, बरोबर की नाही? अरे ये किधर से लाया यार, नहीं मैं तो सीख गया हूँ। हिंदी भाषिक लोकांना मराठीचं प्रशिक्षण व्हावं याकरिता आज ठाण्यामध्ये सर्वात प्रथम क्लास सुरू करण्यात आलेले आहे। या ठिकाणी माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी आदेशित केले होते, त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये ज्या कोणी अमराठी आपले रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहे, त्यांना मराठीच्या प्रवाहात आणण्यासाठी मराठीचे क्लासेस सुरू करण्यात आलेले आहेत। ह्या ठिकाणी साधारणतः मराठी साहित्यिक लोकांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि आज अशा पवित्र ठिकाणी श्री स्वामी समर्थ साधना केंद्र ह्या ठिकाणी सर्वात प्रथम 15 रिक्षा चालक ह्या ठिकाणी अमराठी आलेले आहेत आणि त्यांचं प्रशिक्षण चालू करण्यात आले। महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, महाराष्ट्र मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून शुभारंभ होतो आहे। खरं म्हणजे ही एक आजचं एकूणच वातावरण आपल्या लक्षामध्ये आलं तर जे परप्रांतीय किंवा अमराठी जे आपले रिक्षा चालक आहेत यांना 15 ऑगस्टपर्यंत हे फक्त 15 प्रश्न किंवा वाक्य जे आम्ही तयार केलेली आहेत तीच त्यांनी बोलायची आहेत, की जे व्यवहारातली भाषा आहे की त्यांना बोलणं हे गरजेचं आहे। ज्या आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण व्यवसाय करतो आणि खरं म्हणजे नियमच आहे की मराठी भाषा बोलता आली पाहिजे। ते फक्त नियम कागदापुरता न राहता आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आणि त्यांचे सगळे RTOचे अधिकारी या सगळ्यांनी मिळून एक हा उपक्रम या 1 जूनपासून ते 15 ऑगस्टपर्यंत सुरू करायचंच ठरवलं। आणि जे आपले परप्रांतीय बांधव आहेत, जे इकडे उद्योग करत आहेत, मग टॅक्सी असेल, रिक्षा असेल, ओला असेल, उबेर असेल, अशा ह्या सगळ्या ठिकाणी मराठी आपल्याला आलं पाहिजे अशा प्रकारचे क्लासेस आजपासून सुरू होत आहेत। आणि हे क्लासेस कंपल्सरी आहे यासाठी की हे 15 वाक्य झाल्यानंतर त्यांना मग इथून सर्टिफिकेट दिली जाईल आणि मग ही सर्टिफिकेट जे आहे ते RTOमध्ये सादर करतील, त्यावेळी त्यांचं जे काही रिन्युएशन असेल किंवा लायसन असेल या सगळ्या मिळेल त्यांना। खरं म्हणजे हा उपक्रम अतिशय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण हा उपक्रम राबवतो आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे जवळजवळ 4000 शिक्षक आणि प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही तयारी झालेली आहे आणि आजचा हा शुभारंभाचा दिवस आहे। धन्यवाद। महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा, खरं तर ह्या वाक्यानं सुरुवात महाराष्ट्र परिवहन विभागानं केली आणि अर्थातच महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या सर्व जे मराठी भाषिक नाही आहेत, हिंदी भाषिक आहेत, या सगळ्या आपल्या भावंडांना एकत्र आणून पुढे आपण कसं नेता येईल, मराठी भाषेची सक्ती
ही तशी वाटायला नको. पण अर्थात सक्ती जरी असली तरी प्रताप सरनाईक, महाराष्ट्राचे प्रताप सरनाईक साहेब जे आता परिवहन मंत्री आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर ही एक गोष्ट सुरू झाली आणि बघता बघता ही शाळा सुरू होणार आहे अशा पद्धतीचे वेध लागले. आणि त्यातला पहिला जे लेक्चर आहे ते आज इथे अभिनय कट्ट्यावर होतंय. आपण बघतोय की आता किमान 20 जण जे रिक्षा चालक आपले बंधू आहेत, रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांनी आज पहिल्याच बॅचला सुरुवात केलेली आहे, हजेरी लावलेली आहे. अनेक प्रशिक्षक जे अभिनय कट्ट्याच्या माध्यमातून सुद्धा इथे उपस्थित आहेत. प्रदीप ढवळ सर खरं तर कोमसापाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहेत, तर त्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे. एक आदित्य प्रतिष्ठान ठाणे संस्था म्हणून त्यांनी यांना आपल्याला क्लब केलेला आहे आणि मला असं वाटतं खूप सुंदर पद्धतीनं ही सुरुवात झालेली आहे. 15 ऑगस्टनं आज ठाण्याच्या RTO हेमांगिनी पाटील मॅडम आल्या होत्या, त्याच्यामुळे मला असं वाटतं खूप सुंदर असं वातावरण आहे. आणि 15 ऑगस्ट नंतर जी काही सक्ती भाषेची व्यवहार भाषा आली पाहिजे ती आहे, ते प्रमाणपत्र त्याच्या आधी प्रत्येक बॅचचं दिलं जाईल आणि मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये खूप आनंदाचं वातावरण प्रत्येकामध्ये राहील. क्लस्टर योजनेसाठी वागळे औद्योगिक क्षेत्रातील 16 लघुउद्योजकांचा बळी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दिला जात आहे. या ठिकाणी 16 लघुउद्योजकांना जागा खाली करण्याच्या आणि 48 तासांच्या आत पाडकामांच्या नोटिसा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे 350हून अधिक कामगार आणि त्यांच्या 1400 पेक्षा जास्त सदस्यांच्या उपजीविकेवरती गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या लघुउद्योजकांच्या पाठीशी आता आमदार संजय केळकर उभे राहिले असून क्लस्टरच्या नावाखाली उद्योजकांना उद्ध्वस्त करू नका, अन्यथा बेमुदत उपोषण करावे लागेल असा इशारा आमदार केळकर यांनी दिला आहे. वागळे परिसरातील फेरोडाय कंपाऊंडमधील औद्योगिक क्षेत्रातील सुमारे 16 लघुउद्योजकांना ठाणे महानगरपालिकेकडून 48 तासामध्ये पाडकामाच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. या गंभीर विषयांची माहिती देण्याकरिता एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला भाजपाचे आमदार संजय केळकर उपस्थित होते. त्यांनी याची माहिती दिली आहे. ठाणे महानगरपालिकेमार्फत वागळे इस्टेट रोड क्रमांक 22 येथील फेरोडाय कंपाऊंडमधील सुमारे 16 लघुउद्योजकांना 48 तासामध्ये जागा खाली करण्याची व पाडकामाची नोटीस देण्यात आलेली आहे. या नोटीशीमुळे लघुउद्योजकांपुढे गंभीर संकट उभे राहिले असून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून लघुउद्योजकांचे मानवतेच्या दृष्टीने व सामाजिक हेतू समोर ठेवून संरक्षण करावे अशी विनंती मागणी ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याकडे करण्यात आलेली आहे. दरम्यान या प्रश्नासंदर्भात आमदार संजय केळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या योजनेला विरोध नसला तरी या योजनेसाठी उद्योजकांना उद्ध्वस्त करू नका असा इशारा केळकर यांनी दिला आहे. ठाणे शहरामध्ये एवढे गंभीर प्रश्न आहेत की विधानसभेत कोणते प्रश्न मांडायचा असा विचार येतोय. ज्या ठिकाणी बुलडोझर फिरवायला हवा त्या ठिकाणी फिरवला जात नाही, मात्र नको तिथे महापालिकेची घाई का असा प्रश्न यावेळी केळकर यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान सदर उद्योगाबाबत 350हून अधिक कामगार कार्यरत असून त्यांच्या कुटुंबासह सुमारे 1400 पेक्षा अधिक व्यक्तींचा उदरनिर्वाह या उद्योगांवरती अवलंबून आहे. अचानक होणाऱ्या कारवाईमुळे उद्योगांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याबरोबरच अनेक कुटुंबावरती गंभीर सामाजिक व आर्थिक परिणाम होण्याची शक्यता आहे असे लघुउद्योग संघटनेने माहिती दिली आहे. यापूर्वी डॉक्टर आप्पासाहेब खांबोटे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकही उद्योग विस्थापित होणार नाही अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये देण्यात आलेल्या 48 तासांच्या नोटीशीबाबतची माहिती त्यांच्या निदर्शनास आली नसावी या भावनेतून हा विषय काल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला असल्याचं लघुउद्योजक संघटनेने सांगितलं आहे. इंडस्ट्रियल इस्टेट ही आशिया खंडातली क्रमांक 1 ची औद्योगिक वसाहत आहे आणि उद्योजकाच्या गाड्यांवर आपण बुलडोझर फिरवायला निघाले. ज्यांच्यावर बुलडोझर फिरवायला पाहिजे त्यांच्यावर फिरवायचा नाही आणि जे काम करणारे आहेत, कष्टकरी आहेत, जे कामगारांना न्याय देत आहेत, कामगारांना त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम देत आहेत, ज्या कंपन्यांच्या नावावर करोडो रुपयाचे जे कर्ज आहेत आणि कोविडच्या काळामध्ये देखील या कंपन्यांनी सामान जे आहे ते या ठिकाणी प्रोडक्शन करून पुरवलेलं आहे, असे हे उद्योजक आहेत. क्लस्टरच्या नावाखाली तुम्ही यांना उद्ध्वस्त करायला निघाले, हे योग्य नाही आहे. हे जुलूम जबरदस्ती जी महापालिकेची चालू आहे, ही जी हेकेखोरपणा आणि अतिरेकपणा जो चाललेला आहे तो कदापि सहन होणार नाही. याच्या पाठीमागे लघुउद्योजक संघटना पण ठामपणे उभी आहे आणि शेवटी लघुउद्योजक जो आहे तो जगला पाहिजे. जो काहीतरी निर्मिती करतोय त्याच्याशी आपण सुसंवाद साधला पाहिजे.
त्याच्याऐवजी ही 48 तासात खाली करा, हे कुठल्या नोटिसा द्यायला लागले? खालती सही कोणाची आहे? महापालिकेचे अधिकारी गणेश चौधरी. अहो, यांनी त्या येऊरमधलं देखील एकही बांधकाम निष्कासित केलेलं नाही आणि या उद्योजकावर हे करायला निघाले. म्हणजे हा जो दुटप्पीपणा चाललेला आहे तो अजिबात योग्य नाही आहे. जर का आपण हे नोटीस मागे घेऊन त्यांच्याबरोबर सुसंवाद साधला नाही, त्यांना योग्य त्या ठिकाणी त्याच ठिकाणी उर्वरित 50% आहे ती तुम्ही क्लस्टरला द्या. क्लस्टरला यांचा विरोध पण नाही, परंतु यांचे जिथे गाळे आहेत त्या फेरोडाने दिलेले, ओनरशिप केलेले, पैसे घेऊन दिलेले ते गाळे की जे 30 वर्ष काम करतायत, तर त्यांच्यावर तुम्ही बुलडोजर फिरवणार का? त्यांचा पर्यायी त्या ठिकाणी द्या किंवा आहे त्या ठिकाणीच राहून उर्वरित जी 50% जागा जी आहे क्लस्टर करता तुमच्या नियमामध्ये घ्यायला निघाले ती घ्या. अन्यथा या ठिकाणी 48 तासाची जी नोटीस आहे त्याच्या आतमध्ये ही सगळी मंडळी जी आहे ती तिथे बेमुदत धरणं आंदोलन करायला बसतील. त्या ठिकाणी तिस्सा देखील त्याचं नेतृत्व करेल आणि हे लोन जे आहे ते उद्योजकांमध्ये पसरत जाईल. नाही, कोर्टात जरी केस असली, प्रिज्युडाइस आहे, थांबायला पाहिजे. अहो, आपण इतक्या ठिकाणी कोर्टाचे आदेश असून सुद्धा तुम्ही काही कारवाई करत नाही. म्हणजे हे महापालिकेचं जे काही चाललेलं आहे ना, ते काय चाललेलं आहे मलाही प्रश्न पडलेला आहे. आणि जिथे आदेश आहेत तिथे कारवाई नाही आणि जिथे कुठलेही काही आदेश नाहीत तिथे हे म्हणजे असे धावत सुटल्यासारखे कारवाई करायला तयार झालेत आणि क्लस्टरच्या करता. त्याच्यामुळे हे अन्यायकारक आहे, हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. तुम्ही सुसंवाद करा, या उद्योजकांबरोबर बसून त्याच्यातला तोडगा काढा आणि त्याच्यानंतर जी क्लस्टर करता पाहिजे असलेली जागा आहे, यांनी तर वागळे इस्टेटमधल्या सगळ्याच इंडस्ट्रीला 75% इंडस्ट्रीला नोटिसा काढल्या. वागळे इस्टेट काही सगळं हे करणार आहेत, करायचं आहे का? उद्योग सगळे संपून टाकायचे आहेत का? हा देखील याच्यामध्ये प्रश्न पडलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपण जर हे मागे घेतलं नाही तर ही मंडळी जी आहे ती या ठिकाणी बेमुदत धरणं करतील आणि आमचा पूर्ण पाठिंबा राहील. आम्ही देखील या उद्योजकांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहू. नाही, त्यांची दिशाभूल व्हायचं काही कारण नाही. शेवटी कायद्याचं राज्य आहे. इंडियन रबर कंपनीला देखील त्यांनी कामगारांना वाऱ्यावर सोडलं आहे क्लस्टरच्या नावाखाली आणि त्यांना अजून त्यांची थकबाकी पण मिळालेली नाही, ते वणवण फिरत आहेत. त्यामुळे क्लस्टरच्या नावाखाली उद्योजकांना तुम्ही उद्ध्वस्त करू नका. दुसऱ्या आमच्या गरीब बांधवांना स्थापित करण्याकरता यांना तुम्ही विस्थापित करण्याचा धंदा करू नका. मंत्री महोदयांची पण भेट घेतलेली आहे आणि राहिला प्रश्न अधिवेशनाचा, किती कुठले प्रश्न घ्यायचे? आकाश फाटलेलं आहे अहो ठाण्यामध्ये. काय करायचं? गरीब माणसाला जर न्याय मिळत नसेल मग झोपडपट्टीचे घ्यायचे का, SRAचे घ्यायचे का, मोडकळीस आलेल्या इमारतीमधल्या रहिवाशांना फसवणूक चाललेली आहे त्याचे घ्यायचे का, कायदा सुव्यवस्थेच्या संबंधातला काही गंभीर प्रश्न घ्यायचे? आणि त्याच्यामुळे हे प्रश्न जे आहेत ते तिथे घेऊन, परंतु बाहेरच्या लढाईमध्ये देखील याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे, यांना न्याय मिळाला. ठाणे महानगरपालिकेकडून सध्या सर्वच नीतिमूल्य धाब्यावर बसून कामं केली जात आहेत. स्थानिक नागरिक, सफाई कामगार, अधिकारी या सर्वांच्या प्रलंबित तथा कायदेशीर मागण्यांच्या अनुषंगाने सुमारे 60 वेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र या पत्रव्यवहारास अपेक्षित उत्तरे ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेली नाहीत, किंबहुना ठाणे महानगरपालिकेकडून अन्यायकारक भूमिका स्वीकारली जात नाहीये. त्यामुळेच महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सांगो शिंदे यांनी बेमुदत अर्धनग्न उपोषण केलं. ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोरच हे उपोषण करण्यात आलंय. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सांगो शिंदे यांनी या उपोषणामागची भूमिका प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली. त्याचबरोबर वेळीच यावरती उपाययोजना केली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. मी एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता ठाणे महानगरपालिका ठाणे, कार्यकारी अभियंता विशेष महत्त्वाचे प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प गेले 32 वर्ष सेवा करत असताना विविध चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. परंतु कुठेतरी मागील 5 ते 10 वर्षामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार हा प्रामाणिक अधिकाऱ्यांना त्रासदायक ठरतोय. कारण ते प्रामाणिक अधिकाऱ्यांना कामच करू देत नाही. कारण जे अधिकारी भ्रष्टाचारी काम करतात ते सरस काम करतात, परंतु माझ्यासारखा अधिकारी प्रामाणिक काम करत असताना विविध बहुउद्देशीय प्रकल्प केले आणि असं देखील असताना देखील
राज्याचे त्या काळचे पालकमंत्र्यांनी मला विनाकारण सस्पेंड केलं. तदनंतर राबोडीचा जो काय नियमबाह्य नाला आयुक्ताचं परिपत्रक आहे, 3 परिपत्रक आहेत की कुठल्याही प्रकारचं नाला पावसाळी नाले गटारे बंद करता येत नाही. आदेश आहे महानगरपालिकेला, तो आदेश लागू आहे. परंतु हे राजकीय प्रेशरने, मुख्यमंत्री ठाणेचे यांच्या प्रेशरने अशा प्रकारे गोल्डन गॅग टक्केवारीचं काम करतं. आणि काय केलं, हे चुकीचं काम होण्यासाठी चांगल्या माणसाला सस्पेंड केलं जातो का, कामामध्ये अडचण नको. परंतु मी काय केलंय, अरे जर मला त्या कामासाठी सस्पेंड केलं, मला त्या कामाची चौकशी पाहिजे ना. 5 वर्ष मागतो मी, बरोबर ना. जर त्या कामाला काही संबंध नाही माझा, मी प्रामाणिक काम करतो, माझ्याकडे तक्रारी आल्या, मी पाहिल्या, इन्स्पेक्शन केलं, जे काही मीडियाने माझ्याकडे उत्तर मागितली त्याचा खुलासा केला. आणि म्हणून त्यात काय मोठं, तो लोकप्रतिनिधी कोण, नजीमुल्ला मला दम देतो, मी बघून घेईन. हे बघून ठाणे महानगरपालिका काय, ठाणेच आमचं आहे. माझ्या बापाने बसवली महानगरपालिका, किती कोणाला बघितलं काय फरक नाही. परंतु कुरघोडी केली, महासभेमध्ये बदनामी केली आणि बदनामी करून मला शेवटी गोल्डन गँगने जोर जबरदस्ती निलंबित करायलाच लावलं. प्रशासन करत नव्हतं. परंतु जर मला निलंबित केलं त्या कामासाठी, तर मी त्या कामाची चौकशी मागणार ना. कोणी खोटा प्रस्ताव बनवला त्या अधिकारीची चौकशी पाहिजे. त्या कामाला निधी आहे, पण तो खाडी, आता सांगू, नाले प्रकल्पाचा नियम आहे, खाडी मुखाशी नाले बंद करता येत नाही. कधी पण प्रवाह उलट फिरतो, शहरात पूरस्थिती होऊ शकतो, बंद होत नाही. पण अशा ठिकाणी खाडी मुखाशी नाला बंद केला, मग त्या नाल्याची मी चौकशी मागितली, ती करावी. कुठल्या अधिकाऱ्याने खोटा प्रस्ताव बनवला त्याची चौकशी करावी. जरी तो सेवानिवृत्त झाल्याची चौकशी करावी. का नाही होत चौकशी? जे आदेश परिपत्रक माझं होतं, आयुक्तांनी दिल्यानंतर मी ती अंमलबजावणी केली. आणि अशा परिपत्रक असून सुद्धा हिरंदंदानी मिळतचा नाला बंदिस्त केला, जय भवानी नगरचा नाला बंदिस्त केला, वाघाच्या नाल्याची रुंदी कमी केली. आता पाऊस येतो तोंडावर का, मग गटाराचे पाणी, रस्त्याचे पाणी, नाल्याचे पाणी लोकांच्या घरात शिरतो, आंबेडकर मध्ये शिरतो, क्रांतीनगर झोपडपट्टीमध्ये शिरतो, बोंबाबोंब होते ना दर पावसाळ्यामध्ये मीडियावरती, हे आपण पाहतोय. मी ह्याच चौकशीची मागणी केला. जे 30 प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे 15 वर्षापूर्वी काय केलं, लफाटातल्या कामगारांची घरं जी वसाहत बाबांनी 67 मध्ये बसवले, 2 इमारती 4 माळ्याच्या होत्या, धोकादायक नसताना तोडल्या. आता 15 वर्ष तिथे निवेदन आहे, काय नाही. लोक वाऱ्यावर सफाई कामगार, आणि शासन GR म्हणतोय की जे सफाई कामगार जिथे राहतात त्यांना घरं द्या, परंतु त्याची निविदा अजून काढली जात नाही. पण मला कळते समीरन ग्रुप नावाच्या कोणतरी ठेकेदाराला ती जागा द्वंकृत करायचा प्रयत्न आहे. पण सांगतोय जोपर्यंत रवींद्र शिंदे आहे, चांगू शिंदेचा वारसा, तिथे कुठलाही समीरन येणार नाही, कुठलाही गमीरन येणार नाही आणि कुठलाही शेख येणार नाही. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.